झालं का सोडून? कोड अगदी थोडं राहिलंय तर 2च फक्त. चहा वगैरे काय मिळणार आहे का? अगं गौरी, चहा आण ग. हो आले. हा हो हे हा नाही ठीक आहे. चहा आधी 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 मला दे, नंतर बाकीचं. घ्या. चहा. फर्स्ट क्लास. आईनेच केलाय, मी तर फक्त कप मध्ये ओतून आणलाय. अरे म्हणून काय झालं? ए तू समोर आहेस म्हणून मी तुझी तारीफ करतो असं नाही. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. मी काय तुम्हाला आज ओळखत नाहीये. माझ्या पुढे नाटकं नकोय. आणि हे काय 3च कप? याचा कुठे आहे? अगं त्याला येऊ तर दे कधी. हा बघ आला. मी तुला म्हंटल नाही दमलास ना. घे गरम गरम चहा. नाही आई, मी आधी झोपतो प्लीज. अरे झोपतोस कसला? चहा तर घेशील. घे लवकर, मी आणते माझा. ब्रश वगैरे करायची काय पद्धत आहे की नाही? ब्रश करूनच निघतो आम्ही. अरे वा. आंघोळीची सोय नाही वाटतं तिकडे. शट अप. काय कसं काय चाललंय काम? ठीक आहे, काही नाही हो, नुसते काही कॉल्स आन्सर करायचे असतात, दॅट्स इट. एन्जॉईंग. बरं चला, मी झोपतो आता. ओके, अच्छा, गुड नाईट. गुड मॉर्निंग. हां तेच ते. एक मिनिट. आणि कॉलेज? बाबा प्लीज रिलॅक्स. हे काय? हा कुठे गेला? काय नाही, आता झोपायची वेळ झाली ना त्याची, गेला तो. फार काम असतो, रात्रभर दमतो तो फार. हां हां, या ना या, बसा बसा. थँक्यू. झाला स्टोरी बोर्ड तयार? हो ठीक आहे. वा छान. पण आम्हाला काय वाटतं की एकच रंग वापरण्यापेक्षा अशी जरा कलर स्कीम वापरली तर चांगली दिसेल, नाही का? हां, आणि सिग्नेचर थीमसाठी मला वाटतं आपण पंच लाईन वापराव्यात. वा, सुंदर कल्पना आहे. म्हणजे कलर स्कीमसाठी आपण असं केलं तर बघा की कोकमसाठी समजा मरून कलर वापरला आणि पन्ह्यासाठी हिरवा रंग वापरला तर अशी स्कीम चांगली दिसेल ना ती. हो, आलं लक्षात माझ्या. मी काय करतो, हे सगळं करतो आणि मग तुम्हाला फायनल दाखवतो. हां, आणि याच्यासाठी आपल्याला चांगल्या मॉडेल्स पाहिजेत. एकदम टॉपच्या मॉडेल्स आणल्यात तरी चालेल. हो नक्की. आणि हो, हा एक फोटो आहे आमच्याकडे, हा पण ठेवून द्या. नक्की. ओके, थँक्यू. येतो मी. हॅलो. येस. गोवर्धन, मुक्ता कशी आहे? हो, मुक्ता बरी आहे, सुधारणा आहे तिच्यात. गोवर्धन, तुम्ही ती नॅचरल ड्रेसची कल्पना आणली होतीत ना, त्याचा स्टोरी बोर्ड तयार झाला आहे बरं का. तुमच्याकडे पाठवतो होता मी, जरा एकदा नीट नजरेखाली घालून घ्या. गोवर्धन, ऐकता ना तुम्ही? हो हो हो, मी ते हे करतो, स्टोरी बोर्ड चेक करतो आणि करतो, स्टोरी बोर्ड चेक करतो मी. हां, आणि आज दुपारी एक मीटिंग आहे आपल्या त्या न्यूज संदर्भात. हो हो, आय मीन कशा संदर्भात? गोवर्धन, काय झालं तुम्हाला? सॉरी मासे, पण थोडंसं मुक्ताच्या बाबतीत विचार करत होतो, बाकी काय नाही. मुक्ता होईल बरी, नका काळजी करू तिची. हो हो, बरी होईल.
शी, हे दार का उघडत नाहीये? नाथा, जरा बघ रे, हे दार का इतकं घट्ट बसलंय ते? नाथा, मी तुझ्याशी बोलतीये, ते दार दे ना जरा उघडून, बघ किती घट्ट बसले. अरे लक्ष कुठे आहे तुझं? मी तुमच्या बोलण्याकडेच लक्ष आहे माझं. पण काय आहे वहिनी, तर मला सांगा, ही बातमी पेपरमध्ये अशी आहे की ही ट्रॉफी ज्याला कोणाला मिळेल त्याने खालील पत्त्यावर संपर्क साधावा, फोन करावा, फोन नंबर आणि पत्ता. आता मला सांगा, म्हणजे जीवा मला असं सांगत होता, ही बातमी, आता मला एक गोष्ट सांगा, या बातमीमध्ये असं काय रहस्य आहे? जीवा मला म्हणला की ही बातमी वाचून सागर बाबाला सॉलिड टेन्शन आलं आणि टेन्शन येऊन सागर बाबा जोरात ओरडले, ओ गॉड ओ गॉड. आणि मला सांगा तुम्ही, म्हणजे कसं आहे, जीवाबरोबर मी पैज लावलेली, मला पैज जिंकायची आहे. या पण निघून गेले. असं काय रहस्य होतं या बातमीमध्ये जे मला कळलं नाही? सागर, सागर, आधी खाली ये. ही कसली जाहिरात आहे? हा, काय आहे? या जाहिरातीचा आणि तुझा काय संबंध आहे? नाही, माझा काही संबंध नाही याचा. काहीच संबंध नाही? तू खरं बोलतोस? मग नाथाने मला काय सांगितलं? काय म्हणाला तू? नाथा मला म्हणाला की जीवा त्याला सांगत होता ही जाहिरात बघून तू खूप अस्वस्थ झालास म्हणून. सागर, काय प्रकारे मला कळला पाहिजे. परत काही तू गोंधळ घालून ठेवलायस का? नाही आहे, तसं काही नाही आहे. घे माझी शपथ, घे माझी शपथ आणि सांग. नाही, मी तुझी शपथ घेऊन सांगतो. तुला जे वाटतं तसं काही नाही आहे. खरंच ना? अरे किती घाबरून गेले होते मी. नाथाचं बोलणं ऐकलं आणि आता जीव भांड्यात पडला. या प्रोजेक्टविषयीची सगळी डिटेल्स मी तुम्हाला सांगितली आणि मला असं वाटतं की हा प्रोजेक्ट जर आपण राबवला तर अमृत डेअरीला या गोष्टीचा फायदा होऊ शकतो. एक्सक्यूज मी. हॅलो पप्पा, काय झालं तुला? पप्पा, तुम्ही घरी या. हो येतो. हे बघ मुक्ता, माझी मीटिंग चालू आहे, महत्वाची मीटिंग चालू आहे, सगळे लोक बसले तिथे. पोलिसांकडे मला शोधायचं. हो जाऊया. मी म्हटलं ना जाऊया. तुम्ही घरी या बाबा, घरी या, मला शोधायचं. हे बघ बेटा, मी मीटिंग मध्ये मी येतो ना. मी म्हटलं ना तुला येतो म्हणून. प्लीज रडू नकोस, प्लीज. ऐक माझं मुक्ता, प्लीज माझं ऐक. मी ऑफिस काय झालं आमची मला वाटतं आपण ही मीटिंग इथेच थांबवूया.
ते आता का गप्पा बसलीस तू? कशाला त्याला फोन केलास ऑफिसमध्ये? गरज होती का काही? तू हे केलंस ना अजिबात बरोबर केलेलं नाहीस. आधीच त्याचं लक्ष नसतं, एरवीच येतो धावत तुझ्यासाठी, आता तर काय विचारायलाच नको. किती प्रॉब्लेम्स चाललेत त्याचे ऑफिसमध्ये, लक्ष लागेल का आता त्याचं? आणि ऑफिसला काय ग, कुणाचंच देणं घेणं नसतं. त्यांना फक्त एक माणूस नावाचं मशीन हवं असतं, जे आपल्या सगळ्या भावना कर्तव्य सगळं घरी टाकून येईल, ढोरासारखी मेहनत करेल. आला बसा, बघा आता लेकीकडे. काय गरज होती का तुला सुद्धा यायची? सगळी कामं धामं टाकून आलास ते. त्याचा फोन आल्यावर लक्ष लागेना कामात. नासाहेबांनी असा कटाक्ष टाकला, पहिल्यांदा इन्सल्ट झाला माझा ऑफिसमध्ये, आणि तोही माझ्या लेकीमुळे. ऐकलंस ना काय सांगत होते तुला मी? बोल ना आता, बोल. त्याच्याशी काय बोलायचं होतं ते? काय काम आहे तुझं? कसलं काम असणार हिचं? शोधायला बाहेर पडणार होती. काय शोधायला जायचं होतं? आणखी कोणाला? तेव्हा मुक्ता आम्ही सांगितलं तू काय ऐकत नाहीस. कॉलेजला तुला जायला नको, बाकीची मुलं नाही जात तिथे. मी तुला किती वेळा सांगितलं तुला काहीही झालेलं नाही. कशाची भीती वाटते तुला? आम्ही आहोत ना दोघ जण. आई तुला कॉलेजमध्ये सोडायला आणायला तयार आहे, पण तू जायला हवीस ना कॉलेजमध्ये. बघ तुझी भीती तू कमी करायला हवीस, आणि मी केवळ ताई नाही करू शकत. आजवर ताई कधी खोटं बोलले नाही, पण तुझ्यासाठी खोटं काय, ती कुठलंही पाप करायला तयार आहे. माहितीये का तुला? तर तुलाच नाही मला सुद्धा संताप होतो, मला सुद्धा शोधायचं. दरवेळी तू मला विचारतेस ना मी काय करू, आता मी तुला विचारतो मी काय करू, म्हणजे तू नॉर्मल होशील. बघ प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न कर. आम्ही दोघं आहोतच, आम्ही दोघं प्रयत्न करतोच आहोत आमच्या परीनं, आमच्या कुवतीनुसार. तुला कळतंय का मी काय म्हणतोय ते? अहो 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 झोपला होता? हे चांगलं आहे. झोपेतनं उठवायचं आणि विचारायचं झोपला होतात का म्हणून. मला नाही झोप येते. का काय झालं? हा आशिष असा रात्री जातो कामाला, मला ना कसं तरीच होतं. हा रात्रभर बाहेर आणि आपण असं छान झोपायचं. आता सवय करून घ्यायला पाहिजे. नाही नाही, तुम्ही त्याला आधी नोकरी बदलून टाकायला सांगा बाबा. का ग? असं रात्री कोणी जातं का कामाला? चोर लोक जातात असे रात्री कामाला. हसताय काय? हा उद्या याचं लग्न झालं तर असं बायकोला एकटीला घरी ठेवून हा जाणार का रात्र रात्र कामाला? काम असेल तर जावं लागणार, ड्युटी आहे ती. हो ड्युटी आहे ती, फक्त बाहेर. घरी काही बायको बरोबर काही ड्युटी असते का नाही? बायको बरोबर काय ड्युटी असते मला सांग आता सांग. नाही जाऊ दे. नाही सांग. काही म्हटलं ना की तुम्ही माझी पहिली चेष्टा करा. मी असं करा तुम्ही झोपा. नाही 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 तुम्हाला नाही, माझं ऐक, तू माझं ऐक. काही चुकीचा वागतोय का? नाही नाही, तू इतकं व्यवस्थित कसं वागतोयस हेच कळत नाहीये. मुक्ताला फारसं लागलेलंही नाहीये आणि तरी ती अजून बरी का होत नाहीये? तुझं आणि मुक्ताचं काही भांडण झालंय का? नाही. खोटं बोलतोयस माझ्याशी? नाही, खरंच असं काही नाहीये. तुझ्या चेहऱ्याकडे बघूनच मला कळतंय काहीतरी गडबड आहे म्हणून. आपण चूक केली ना की लगेच कुणाकडे तरी बोलून मोकळं व्हावं, त्यामुळेच तर आपण सुधारू शकतो ना. आणि आजपर्यंत एवढ्या चुका मी पदरात पाडून घेतल्या, ही चूक नाही माफ करणार. अरे तुझ्या मानेवर
काय लागले हे? नाही काही नाही. सत्य कधीही लपून राहत नाही सागर. कधी ना कधी तरी ते बाहेर येईलच. फरक एवढाच आहे की तेव्हा परिस्थिती तुझ्या हाताबाहेर गेलेली आहे. हे बघ, तुला माझी शपथ आहे, मला खरं काय ते सांग. अरे सागर, घे माझी शपथ, घे माझी शपथ आणि सांग. तुझी शपथ घेऊन सांगतो. तुला जे वाटतं तसं काही नाही. आज माझ्यामुळे पप्पांना ऑफिसमध्ये खूप अपमान सहन करावा लागला. आत्या माझ्यावर खूप रागवली. माझ्यामुळे पप्पांना आत्याला खूप त्रास सहन करावा लागतो. सतत मान खाली घालावी लागते. हो, माझ्यामुळेच सगळं. मुक्ता,